नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल रुक्मिणीज आर्ट मध्ये। आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळाची भातुकली पाहणार आहोत। तिळाची भातुकली करण्यासाठी लागणारे साहित्य: पांढरे तीळ 1 वाटी, गूळ 1 वाटी आणि तूप गरजेनुसार। तूप फक्त आपल्याला ज्यावेळेस आपण भांडे बनवू त्यावेळेस हाताला लावायला, की जेणेकरून ते चिकटले जाणार नाही। आता पुढची प्रोसेस पाहूया काय आहे ते। कढई गरम करून घेऊया। त्यासाठी गॅस लावून घेतला आहे, त्यावर कढई ठेवली आहे। आता आपल्याला गूळ आहे तो पाघळून घ्यायचा आहे। या गुळाचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। पाक होत आला की आपल्याला जे पांढरे तीळ आहे ते यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। गुळाचा पाक येथे होत आला आहे। हे सर्व आपल्याला मध्यम आचेवरच करायचे आहे, जेणेकरून करपले जाणार नाही। यामध्ये पाणी टाकायचे नाहीये। आहे आता यामध्ये आपल्याला हे तीळ घालून घ्यायचे आहे आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे। हे मिक्स झाले की आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे। आता हे मिश्रण आपण ताटलीमध्ये काढून घेऊया। आता हलकेसे गार झाले की ह्याच्यापासून आपण भातुकलीची भांडी बनवून घेऊ। जात तयार। तळी आणि खालची उखळ बनवूया। गोल घ्यायचा आहे। पाय लावून हा झाला आपला पोळपाट। हे भांडी करताना मिश्रण हे बऱ्याचदा घट्ट होऊन जातं। पुन्हा ते गरम कढईमध्ये करायला गेलं तर ते करपू शकतं। मग अशा वेळेस कढईमध्ये खाली पाणी गरम करायचे आहे आणि त्यावर ताटली ठेवून हे मिश्रण ठेवायचे। हे मिश्रण आपल्याला भांडी करण्यासाठी तयार होऊन जाईल। त्याची चूल बनवूया। चुलीसारखा आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा। आता आपल्याला इथे चुलीला 3 गट्टू बनवून घ्यायचे आहे। जसं चुलीचा आकार असतो तसंच आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे। आपलं हे सूप तयार आहे। आता आपण पाटा बनवून घेऊया। एक गोळा घेतला आहे, सरळ असं करून घ्यायचा आहे आणि मागच्या साईडला त्रिकोणी असा आकार द्यायचा आहे। हा झाला आपला पाटा तयार। आता वरवंटा ह्याच्यावरचा बनवून घेऊया। मध्ये फुगेल आणि बाजूला हलकासा निवळता दिला तरी चालेल। हा झाला आपला वरवंटा तयार। आता ताट बनवून घेऊया। गोल असा आकार बनवून घ्यायचा आहे, त्याला प्रेस करायचंय। हे ताट तयार झाले आहे। आता ह्याचा आपण ग्लास बनवून घेऊया। हलकासा आपण इथे शेप देऊया। अशा प्रकारे आपली तयार आहे तिळाची भातुकली। पोळपाट लाटणं, पाटा, वरवंटा, चूल, सूप, त्यानंतर ताट, ग्लास, उखळ, तसेच पॅन छानपैकी ह्याच्यावर ठेवू शकतो आणि हे जातं। तसेच पातेले हेही आपण इथे पॅनवर, हेही आपण चुलीवर ठेवू शकतो। अशा प्रकारे तयार आहे आपली तिळाची भातुकली, जी मकर संक्रांती स्पेशल तुम्ही हळदी कुंकू वाण देताना ज्यावेळेस कार्यक्रम करसाल तेव्हा ही सजावटीसाठी तुम्ही मांडू शकता। तिळाची भातुकली बनवताना एक खास टिप की मिश्रण बऱ्याचदा भातुकली करताना गार पडतं, अशा वेळेस ते वळवता येत नाही। म्हणून एक कढई घेऊन त्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि जे मिश्रणाची ताटली त्यावर ठेवायची आहे। गरम पाण्याने ते मिश्रण गरम होत जाईल आणि आपल्याला हवे तसे त्याची भातुकलीची भांडी बनवता येईल आणि हाताला चटकाही बसणार नाही। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।